गूंज रहा है दुनिया में एक हिंदुस्तान का नारा, गूंज रहा है दुनिया में एक हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आहे. सर्वप्रथम सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य काय सहज मिळाले नाही. अनेक शूरवीरांनी आपले बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण पणास लावले. त्यावेळेस ना मोबाईल होता ना इंटरनेट, तरीही ते देशासाठी लढले. आणि आपण वायफाय बंद झाला की लगेच नेट चालत नाही, माझं आयुष्यच थांबलं असे काही म्हणणारे महाभाग आहेत. स्वातंत्र्याचा अर्थ फक्त परकीय राजवाटीतून मुक्त होणे नाही, तर सर्वांसाठी समान संधी, न्याय व बंधुत्व निर्माण करणे आहे. आज खरं त्या जगात चाललंय काय? आज खरं त्या देशात चाललंय काय? एका बाजूला अभिमान वाटावा असा भारत देश आहे, तर दुसऱ्या बाजूला चिंता वाटावी अशी सध्याची स्थिती आहे. आज आपला भारत देश 24 देशात आपली UPI व डिजिटल क्रांती स्वीकारत आहे. यासारखे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा भाग बनले आहे. यासारखे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा भाग बनले आहे. याचा वापर आपण देशाच्या प्रगतीसाठी करू. याचा वापर आपण देशाच्या प्रगतीसाठी करू, तर कोणाची फसवणूक करण्यासाठी नाही, तर कोणाची फसवणूक करण्यासाठी नाही. महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पाहत आहे, तर दुसरीकडे पदव्या हातात घेऊन फिरणारे असंख्य बेरोजगार तरुण दिसत आहे. आज खरं तर पेपर फुटीचं सत्र, परीक्षांमधील गोंधळ या सर्वांचा परिणाम हुशार मुलांवर होत आहे. असे घोटाळे रोखण्यासाठी सरकारने पब्लिक एक्झामिनेशन अमेंडमेंट ॲक्ट 2026 हा अतिशय कडक कायदा आणला आहे. आज आपले खरं तर राजकारणी पुढारी गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा करतात. तत्वाचे राजकारण बाजूला ठेवून सत्ताकारण सुरू असल्याचे सारखे चित्र दिसत आहे. आपला अन्नदाता शेतकरी पिकांच्या भाववाढीसाठी बाजारात संघर्ष करतोय. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ वर्षातून 2दा तिरंगा फडकवणे किंवा सोशल मीडियावर स्टेटस ठेवणे नव्हे, तर सर्वांनी मिळून आपला भारत देश एक जगातील आदर्श देश बनवण्यासाठीचा प्रयत्न करू. 3 रंगांचा आमचा तिरंगा, केशरी, पांढरा आणि हिरवा. 3 रंगांचा आमचा तिरंगा, केशरी, पांढरा आणि हिरवा. नवी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा, नवी फडकत राहतो नित्य पराक्रमाची गाथा. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला, भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.